गोंदिया जिले की सड़क हादसों पर लगाम लगाने के लिए एक अनोखी पहल की गई है। उप प्रादेशिक परिवहन कार्यालय की ओर से सुरक्षा रथ की शुरुआत की गई है। इसका लोकार्पण जिले के जिलाधिकारी के हाथों संपन्न हुआ। यह सुरक्षा रथ अब पूरे जिले में गांव-गांव जाकर लोगों को सड़क सुरक्षा के नियम, वाहन चलाते समय बरती जाने वाली सावधानियां, हेलमेट और सीट बेल्ट के उपयोग के बारे में जागरूक करेगा। रथ के जरिए बच्चों, युवा और बुजुर्गों तक यह संदेश पहुंचाया जाएगा कि वाहन चलाते समय छोटी छोटी सावधानियां कैसे जान बचा सकती हैं। इस पहल का उद्देश्य लोगों में सड़क सुरक्षा के प्रति जागरूकता फैलाना है, ताकि जिले में सड़क हादसों की संख्या में कमी लाई जा सके। गोंदिया में शुरू हुई यह पहल निश्चित तौर पर लोगों की सोच बदलने और सुरक्षित यात्रा को बढ़ावा देने में अहम भूमिका निभाएगी। गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या अपघातांची संख्या पाहता सन 2024च्या 2025 मध्ये वाढ देखील नसली तरी देखील माननीय परिवहन आयुक्त यांचे आदेश आहेत की अपघात संख्या कशी कमी करता येईल, मृत्यूंची संख्या कशी कमी करता येईल, त्या अनुषंगाने त्यांनी आदेशित केल्याप्रमाणे मग आम्ही माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांना रिक्वेस्ट केली होती, विनंती केली होती। त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला निधी दिलेला आहे। त्या निधीअंतर्गत मग हे चित्ररथ किंवा सुरक्षा रथ म्हणता येईल, रस्ता सुरक्षा रथ तो आम्ही बनवला। त्याच्यामध्ये छानसं सगळ्या व्हिडिओ क्लिप्स आहेत ज्या की माणसांच्या मनाला भावतात आणि मग त्यानंतर अपघात होण्यापासून परावृत्त होतो माणूस म्हणता येईल, किंवा नियम पालनासाठी त्यांना परावृत्त केलं जातं। असे काही समजा असं एक व्हिडिओ क्लिप आहे की आई त्या मुलाला हेल्मेट घेऊन जा म्हणते आणि नंतर त्याचं ते ऐकलं नाही तर त्याचा अपघात होतो आहे आणि त्याच्या डोक्याला इजा होते आणि हे होतं। तर असे काही हार्ट टचिंग व्हिडिओज आहेत खूप छान। त्याच्यामध्ये मग ते गावोगावी जाऊन मुलांना, वृद्धांना, सगळ्यांना जे काही लायसन्स करता येतात कॅम्पला त्यांना देखील हे सगळ्यांना दाखवले जातात। ग्रामीण भागात जाऊन लायसन्स अनिवार्य आहे ह्याविषयी किंवा मोटर वाहन कायद्याच्या विविध माहितीविषयी, कलमांविषयी माहिती दिली जाते आणि त्याचबरोबर रस्ता सुरक्षेचे विविध त्याच्यामधून दाखवलेले आहेत। हो, पूर्ण जिल्हाभर ही वाहन फिरणार आहे आणि ग्रामीण भागातील विशेषतः लोकांना ते ग्रामपंचायतीच्या समोर जाऊन लोकांना असं थांबवून मार्गदर्शन करणार आहे। समजा बस स्टँड असेल तिथं जाईल आणि छानपैकी आवाज आहे, त्याला व्हिडिओ हे आहे त्याच्यामध्ये आणि मार्गदर्शन करेल आणि त्याचा नक्कीच वाहन चालकांना फायदा होईल असं मला